हॅलो एव्हरीवन. सो आजचा आपला हा जो टॉपिक आहे दॅट इज सिम्पली विथ रिस्पेक्ट टू आन्सर रायटिंग. जनरली काय होतं ना, मला खूप वेळ स्टुडंट विचारतात की सर आन्सर रायटिंग खरंच कसं करायचंय, त्याच्यासाठी काय काय बेसिक रिक्वायरमेंट आहे, काय काय इन्ग्रेडियंट्स रिक्वायरमेंट्स आहे ना, आणि काय स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे ज्याच्या थ्रू आपण आन्सर रायटिंग बेटर वेने करू शकतो. सो जर तुम्हाला सुद्धा हाच क्वेश्चन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलाय. लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा अँड यू विल फाइंड आन्सर टू ऑल युअर क्वेश्चन. ठीक आहे. सो बघा गाईज, आन्सर रायटिंग तुम्हाला माहिती आहे की युपीएससी राज्यसेवा प्रिपरेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जर का खरंच काही गोष्ट असेल तर ती आहे आन्सर रायटिंग. ओके. सो आन्सर रायटिंग ही एक सोल एमीज म्हणेल फॉर द केस ऑफ राज्यसेवा युपीएससी प्रिपरेशन. ठीक आहे. मग आता अशा केसमध्ये इथे इथे ऍक्च्युअल स्किल काय किंवा इथे ऍक्च्युअली रियालिटी काय बघा. तर रियालिटी इज की तुम्ही 1, 2, 3, 4 इयर्स ऑफ प्रिपरेशन केलंय. ठीक आहे. राइट, ऑफ रीडिंग एनसीआरटीज, लक्ष्मीकांत, करंट अफेअर्स अँड पेजेस ऑफ स्पेक्ट्रम अँड अदर नोट्स ऑल्सो. खूप सारे न्यूजपेपर्स रीड केले, भरपूर काही गोष्टी केल्या. आणि या सगळे हे जे सोर्सेस आहे याला फॉर दिस लॉंग यू हॅव प्रिपेअर्ड, फॉर दिस लॉंग यू हॅव स्टडीड अँड देन व्हॉट, तुम्हाला जस्ट विदिन 3 आवर्स हे सगळे एक्झाम मध्ये, ते पण अकॉर्डिंग टू डिमांड ऑफ द क्वेश्चन, अकॉर्डिंग टू द एक्सपेक्टेड स्ट्रक्चर, हिज बेस्ट प्रेझेंटेशन आणि बाकी कोणाच्या आन्सरपेक्षा इम्प्रूव्ड आन्सर तुम्हाला द्यायचंय. बरोबर आहे ना याच्यामध्ये खरं स्किल. आता मग हे एवढं जर का एवढं राईट एवढी इयरचा प्रिपरेशन जर का 3 आवर्स मध्ये आपल्याला प्रेझेंट करायचा आहे, डोंट यू थिंक की ती ऍक्च्युअल तो जो केस आहे किंवा ती जी स्ट्रॅटेजी असणार ती एक्झाम हॉलमध्ये तर डेव्हलप नाही होणार. एम आय करेक्ट? येस. ती एक्झाम हॉलमध्ये डेव्हलप नाही होणार, ती ऍक्च्युअली तुम्हाला वेल बिफोर एंटरिंग इन टू द एक्झामिनेशन हॉल डेव्हलप करावी लागेल. येस. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 की पॉइंट्स आहेत किंवा 4 पिलर्स आहेत किंवा 4 बेसिक रॉ मटेरियल्स आहेत जे आन्सर रायटिंग साठी मस्ट आहे आपल्यासाठी. बरोबर, तेच आपण डिस्कस करणार आहे. आणि परत सांगतो, तुम्हाला ते माहिती आहे असं नाही तुम्हाला माहिती नाहीये, पण आपण त्याला रिलिजियसली कन्सिस्टंटली फॉलो करत नाहीये आणि म्हणून हा प्रॉब्लेम होतोय. ठीक आहे. सो बघूयात काय काय पॉइंट्स आहेत की जिथे आपल्याला फोकस करणं मस्ट आहे. का? कारण युपीएससी आणि राज्यसेवा किंवा अल्टिमेटली इव्हॅल्युएटर इज नॉट गोइंग टू गिव्ह यू मार्क्स फॉर व्हॉट यू नो, बट फॉर व्हॉट यू हॅव राईट और यू हॅव रिटन देअर, है ना. सो लक्षात ठेवा की तुमचा पेपर हा तुमचा लॉयर आहे तिथे. येस. आणि इव्हॅल्युएटर हा जज आहे. अशा केसमध्ये तुम्ही किती इफेक्टिव्हली तुमचा लॉयर प्रेझेंट करताय त्याच्यावर डिपेंड करतोय की तुमचा केस किती स्ट्रॉंग आणि वीक होईल. येस. सो द थिंग इज, पहिला आपला जो आस्पेक्ट असणार किंवा पहिले 4 जे आपले कॉलम्स आहेत, जे पिलर्स आहेत बघा, सिलेबस मॅपिंग. पहिला सिलेबस मॅपिंग, सेकंड पीवायक्यू अनालिसिस, थर्ड कॉन्टेंट स्ट्रॉंग और स्ट्रेंथनिंग आर्सेनल, अँड फोर्थ आहे येस दी इमीडिएट एक्झिक्युशन. डोंट वेट फॉर द राईट टाइम्स, बिग स्टार्ट इट टुडे ओनली. ठीक आहे. सो वन बाय वन आपण डिस्कस करूयात. काय पहिला जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये क्लिअर आहे सिलेबस. गाईज मी सांगतोय तुम्हाला, मी जेवढ्या टॉपरला भेटलोय, जेवढेही टॉपर्स मी बघितले आहेत, आय कॅन अश्युअर यू एव्हरी टॉपर हॅज सिलेबस ऑन टिप ऑफ हिज टंग. का? कारण त्यांनी जोपर्यंत आपण सिलेबस गाईज एक्सटेंड समजून नाही येणार, तो केवढा रीच आहे हे आपल्याला कळणार नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या इन्फानाइट नॉलेज ऑफ दिस इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही अल्टिमेटली डिस्ट्रॅक्टेड राहणार, है ना. काय एवढं नॉलेज आहे, अंडर द स्काय सन एव्हरीथिंग म्हणतो आपण. मग अशा केसमध्ये कसं आपण एक्झॅक्टली एन्श्योर करणार की जे आपण रीड करतोय ते खरंच एक्झामिनेशनला रिलेव्हंट आहे का नाही. मग याच्यासाठी सगळ्यात मेजर इम्पॉर्टंट पॉइंट काय येतो तर तो आहे सिलेबस, है ना. सिलेबस हा ऍक्च्युअल एक्झामचा ब्ल्यू प्रिंट आहे. if you can have that clear cut blueprint, you will find की तुमचा तो पॉइंट खरंच फार स्ट्रॉंग होईल आणि तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार नाही.
ठीक आहे. सो लक्षात ठेवा काय की सिलेबस टॉपिक, जसं आता इथे बघा एक्झाम्पल आहे, रोल ऑफ विमेन अँड विमेन्स ऑर्गनायझेशन, तो असेल जीएस जो GS1चा असेल. मग आता इथे आपल्याला याच्याशी या टॉपिकच्या रिलेटेड जी काय गव्हर्नमेंट रिपोर्ट असणार, ठीक आहे, विमेन रिलेटेड पार्लमेंटरी कमिटीच्या रिपोर्ट असतील त्याचं इम्पॉर्टन्स आहे. करंट अफेअर्समध्ये काय हॅपनिंग्स आहेत, सेवा एनजीओ असेल है ना, किंवा अगेन काही एनजीओ आहेत त्यांचा काय रोल होतो इथे तो तुम्हाला बघायचा आहे. ठीक आहे, कुदुमश्री असेल. करंट अफेअर्समध्ये काही इनिशिएटिव्ह आहेत का, गव्हर्नमेंट काही बिल पास करते का, विमेन ऑर्गनायझेशन एनजीओ किंवा त्याच्याशी रिलेटेड असेल, न्यूज आर्टिकल्स है ना, आणि बाकी बेसिक कॉन्टेंट. सो सिलेबस जर का तुम्हाला क्लिअर असेल, मी तुम्हाला सांगतो तो तुम्हाला या सगळ्या पॉइंट्सला डील करण्यासाठी खरंच फार हेल्पफुल असणार. म्हणून सांगतोय सिलेबस तुम्हाला GS 1 2 3 4 है ना, आणि ऑप्शनल UPSC साठी टिप ऑफ टंग असलाच पाहिजे. ठीक आहे. येस. देन सिलेबस आणि आन्सर रायटिंग मध्ये कीवर्ड डिकोडर असतो. ठीक आहे, किंवा कीवर्ड टेरेंडर ज्याला म्हणतो, जसं अनालाइज, मग याचा मिनिंग काय होतो, एक्झामिन याचा मिनिंग काय होतो, इव्हॅल्युएट याचा मिनिंग काय होतो है ना, देन डिस्कस याचा मिनिंग काय होतो, क्रिटिकली इव्हॅल्युएट याचा मिनिंग काय होतो. देर आर लॉट मेनी टेलेंडर्स हाऊवेअर. ठीक आहे, क्वेश्चन्स मध्ये. मग तुम्हाला या प्रत्येकाचा मिनिंग माहीत असणं आणि कसा आन्सर स्ट्रक्चर करायचं आहे ते माहीत असणं फार क्रिटिकल आणि इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो पहिला पॉइंट आहे आपला सिलेबस आणि हा डिकोडरवाला. सेकंड बघा, मोस्ट क्रुशियल, खरंच सांगतोय की जर इफ यू फेल टू हॅव ए गुड रिलेशनशिप विथ द PYQs, यू वोंट एबल टू गेट फायनल रँक इन दी दॅट हॉली लिस्ट. म्हणून सांगतोय की बघा PYQचा रोल काय असतो. कारण काय असतो ना, PYQ फक्त रीड करायचे नसतात. PYQs तुम्हाला ऍक्च्युअल त्या एक्झामचा नेचर रिफ्लेक्ट करताय. PYQs तुम्हाला इव्हॅल्युएटर किंवा फ्रेमर किंवा एक्झामिनरची लँग्वेज अंडरस्टँड करण्यासाठी हेल्प करतात. PYQs तुम्हाला किती डेप्थ मध्ये एखादी न्यूज, एखादा सोर्स, एखादा कॉन्टेंट रीड करायचं आहे ते सुद्धा सांगतोय. PYQs तुम्हाला किती डायनामिझम आहे एक्झामचा, किती करंट अफेअरचा लिंक आहे, किती कोणते सोर्सेस रेफर होतोय किंवा फॉलो होतोय ते सुद्धा तुम्हाला PYQs सांगतोय. म्हणून आय एम टेलिंग यू की PYQs आर नॉन निगोशिएबल है ना. तुम्हाला PYQs रीड करावेच लागतील. आणि परत सांगतोय, जर डेली बेसिसवर PYQs रीड करण्याची हॅबिट असेल तर देर इज नो हॅबिट दॅट इज बेटर दॅन दिस बट सिंगल हॅबिट इटसेल्फ. ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवा दॅट इट विल हेल्प यू टू अंडरस्टँड दिस फॅक्ट. ठीक आहे. मग तुम्हाला 10 मार्कर आणि 15 मार्कर याच्यासाठी काय काय बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत है ना, कॉन्टेंट काय असला पाहिजे, रिडिंग कशी असली पाहिजे, सोर्सेस काय असलं पाहिजे, सगळं तुम्हाला PYQच्या अनालिसिस वरून कळेल. ठीक आहे. सो दिस फॅक्ट. देन थर्ड वन मेक युअर कॉन्टेंट आर्सनल. ठीक आहे, म्हणजे तुमच्या बाणांचा तो जो म्हणतोय ना आपण की बाणांचा साठा वाढवून ठेवा. का? कारण जेव्हा रिअल वॉर स्टार्ट होईल तुमच्याकडे तोच बेसिकली इम्पॉर्टंट पॉइंट असणार है ना. आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला कळेल की खरंच डेटाचा किती इम्पॉर्टन्स आहे, फॅक्टचा किती इम्पॉर्टंट आहे, फिगर कुठे कुठे ड्रॉ करणं मस्ट आहे, फिगर असेल, मॅप असेल, डायग्राम असेल, कमिटीजच्या रिकमेंडेशन्स असतील, किती सिग्निफिकन्स आहे, केस स्टडीज असतील एथिक्सच्या, त्याचं किती सिग्निफिकन्स आहे हे ऍक्च्युअली तुम्हाला तिथे जाऊन कळणार. ठीक आहे. म्हणून सांगतोय की यू नीड टू हॅव 4D. पहिले तर 4D काय आहेत याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता. ठीक आहे. 4D काय, 4 डायरीज. ठीक आहे. कोणत्या कोणत्या डायरीज, एक डेटा डायरीज असली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक तुमची एक डेटा डायरी असेल, एक कोड डायरी असणार, एक डायग्राम किंवा फिगरची डायरी असणार आणि एक एक्झाम्पल और केस स्टडीजची तुमची डायरी असणार. अशी या 4 डायरीज तुम्हाला खरंच आन्सर रायटिंगसाठी इक्विप्ड करतील. अपार्ट फ्रॉम बघा काय अजून, जसं डेटा सेट, स्टॅटिस्टिक असेल, कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल, टिप ऑफ टंग असले पाहिजे ते तुमच्या माइंडमध्ये, सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स यू नीड टू, कमिटीज रिकमेंडेशन्स, गव्हर्नमेंट रिपोर्ट्स एज वेल, देन इंटरनॅशनल रिपोर्ट्स, इंडिया वर्ल्ड एक्झाम्पल्स, थिंकर लीडर कोड्स, केस स्टडीज अँड बेस्ट प्रॅक्टिसेस वर्ल्ड अक्रॉस अँड इन दी स्टेट also. So if you can do this,
यू विल फाइंड की तुमचा हा मेन्स आन्सर रायटिंगचा आर्सेनल रेडी आहे. ठीक आहे, म्हणजे जेव्हा कारण कोणताही आर्ग्युमेंट आपण आन्सर रायटिंग मध्ये बनवतोय देतोय, अशा आन्सर रायटिंग मध्ये अशा केसमध्ये तुम्हाला तिथे व्हॅलिडेशन करणं मस्ट आहे. तुम्हाला तिथे त्याचे एक्झाम्पल्स देणं फार मस्ट आहे ना. म्हणून सांगतोय की कॉन्टेंट आर्सेनल बिल्ड करा, है ना. कसं करता येईल, काय करता येईल याच्यावर मी परत व्हिडिओ घेईल, तुम्हाला जर बनवेल, राईट. तुम्हाला जर का याच्यामध्ये फर्दर डाऊट असेल तर. ठीक आहे. सो एक्सेलेंट आन्सर बेसिकली काय असेल, ऍक्च्युअली एक्सेलेंट आन्सर नावाचा असा काही आन्सर नसतो, बट तरी पण ठीक आहे की तिथे तुम्ही काय डिफरेन्शिएटिंग फॅक्टर ऍड करताय, है ना, की कसं तुम्ही प्रेझेंट करताय, दॅट इज इक्वली ए मेजर इम्पॉर्टंट पॉइंट. ठीक आहे. मग तुम्हाला तिथे कळावं लागेल की जेनेरिक स्टेटमेंट्स काय असतात, त्याच्यानंतर बेसिक डेफिनेशन जे तुम्ही दिलेले असणार, आणि बेसिकली एव्हिडन्सेसचा लॅक असेल. ठीक आहे, हा एव्हरेज आन्सर. बट वेन यू ऍड रिसेंट डेटा देअर, constitutional principles, articles, committees, recommendations there, है ना, international agreements and their definition, their standard definition. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सक्सेसफुल इनिशिएटिव्स हायलाइटेड. ठीक आहे, असे जर का आन्सर असेल तर आय कॅन टेल यू नॉट एक्सलंट बट येस दॅट इज अ व्हेरी मार्क फेचिंग आन्सर देन, है ना. मग हे कसं कळणार, तुम्ही PYQ टॉपर्सच्या आन्सर कॉपीज इव्हॅल्युएट करत जा, है ना. की कॉन्टेंट आर्सेनल तर तुम्ही बिल्ड केलाय, त्याच्यानंतर तुम्हाला डेली बेसिसवर टॉपर्सच्या आन्सर्स कॉपीज बघणं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून सांगतोय की या गोष्टी करणं, आणि इंटरनेटवर त्या फ्रीली अवेलेबल गाईज. तुम्ही फक्त एवढं जरी टाकलं तुम्हाला टॉपर्सच्या आन्सर कॉपीज भेटतील, राईट. नसेल तर तुम्ही मला सांगा, मी UPSC आणि राज्यसेवेचे हँड रिटन मॉडेल आन्सर्स अवेलेबल करून देतोय. ठीक आहे, हे राईट केलेले आहेत आम्हीच, राईट. आणि ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक असेल, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे. सो देन नेक्स्ट आपला जो पार्ट आहे की परफेक्शन ट्रॅप, मीनिंग स्टार्ट इमिडिएटली, डोंट ट्राय टू बी सो परफेक्ट. कारण इफ यू आर ट्राइंग टू बी परफेक्ट, मग तो परफेक्शन वाला केस कधीच येणार नाही. ठीक आहे, कारण मग आपल्याला वाटेल ठीक आहे यार, आज माझा आन्सर ना परफेक्ट येत नाही किंवा त्या लेवलचं येत नाहीये, मग मी काय करतो, पहिले कॉन्टेंट घेतो, पहिले रीड करतो, आणि त्याच्यानंतर मग मी आन्सर राईट स्टार्ट करेल. दॅट इज एक्झॅक्टली वेअर यू फाइंड युअर सेल्फ इन अ ट्रॅप. ठीक आहे, हा जो प्रोकॅस्टिनेशनचा ट्रॅप आहे गाईस, त्याला तुम्हाला ब्रेक करावा लागेल. मी तुम्हाला सांगतोय की ही जी टेंडन्सी आहे प्रोकॅस्टिनेशनची, ती ऍक्च्युअल टॉपर मध्ये बघायला भेटत नाही. टॉपर आज आहे तर आजपासूनच तो आन्सर रायटिंग स्टार्ट करणार. आणि मी ऍक्च्युअल स्टुडंट बघतोय की जे खरंच त्या लेवलचे आहेत आणि जे कमिटेड आहेत की राईट करायचं, इट मीन्स राईट करायचं आहे. देयर इज नो अल्टरनेटिव्ह ॲट ऑल. माझ्याकडे कॉन्टेंट असेल, माझ्याकडे कॉन्टेंट नसेल, दॅट डझंट मॅटर. मी राईट करेल, हा, पण त्याच्यानंतर मी त्याला अगेन कॉन्टेंट रीच व्हायचं ट्राय करेल, राईट. जेव्हा राईट करणार तेव्हाच कळेल की वेदर यू आर अँड व्हॉट सॉर्ट ऑफ कॉन्टेंट यू ऍक्च्युअली नीड्स. आर यू गेटिंग मी? म्हणून यू नीड टू एन्श्योर दिस, है ना. म्हणून की हे सगळे हे जे थेरीज आणि बुक्स हे रीड करून तुम्ही सायकल किंवा बाईक किंवा कार चालवू शकत नाहीत. ऍक्च्युअली टू लर्न ड्रायव्हिंग ऑर बायकिंग, यू नीड टू स्टार्ट इट ॲट फर्स्ट, राईट. जोपर्यंत तुम्ही पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे, कधी ब्रेक अप्लाय करायचा, कधी पेडलिंग करायची, आणि बाकी ऍक्सलरेशन कधी करायचं, सगळ्याच गोष्टी. म्हणून आन्सर रायटिंगचं सुद्धा असंच आहे. कितीही तुम्ही हे प्रिन्सिपल्स, कितीही टॉपर स्टॉक, कितीही टॉपर्सच्या कॉपीज करायला तर पाहिजे, नो डाऊट, बट कितीही बघितलं आणि त्याचं जर का रिअल टाइम मध्ये तुम्ही यूज करतच नाहीये, तुम्ही आन्सर रायटिंग करतच नाहीये, मग तुम्ही अप्लायड तो जो नॉलेज आहे त्यापासून तुम्ही काय करताय, डिवॉइड राहताय, आणि रिअल टाइम मध्ये मग तुम्हाला मार्क्स भेटणार नाही. म्हणून सांगतोय, एन्श्योर करा की तुम्ही आन्सर रायटिंग सुद्धा इमिडिएटली, मी तर सांगेल आजपासून तुम्ही स्टार्ट करा. नॉट फॉर 10 मार्क्स 5 मार्क्स करा, येस. नॉट फॉर 15 मार्क्स 7.5 मार्क्स करा, पण आन्सर रायटिंग स्टार्ट करा. ज्याच्याने काय होणार, तुम्हाला हळूहळू कॉन्सेप्ट इलॅबोरेशन, एक्सप्लेनेशन, स्ट्रक्चरिंग या गोष्टी कळतील. ठीक आहे. सो मग काही हे की पॉइंट्स होते दॅट यू नीड टू रिमेंबर, है ना. मग
Reading, believe me, is not enough. There are number of steps those are lying here. Ultimately to achieve, that one single best answer. पण ती अगेन स्किल आहे, ती अगेन कन्सिस्टन्सी आहे, ती अगेन डेडिकेशन आहे. अँड यू नीड टू हॅव ऑल दोज स्टफ. आय होप तुम्हाला आन्सर रायटिंगचे बेसिक प्री रिक्विजिट्स, बेसिक पिलर्स कळाले असतील. खरंच काही डाऊट्स असतील, येस, मी तुम्हाला सांगितलंय की मॉडेल आन्सरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये असेल, तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या. आणि आपण परत मग अगेन मी स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज घेऊन येणार आहे. तुम्हाला खरंच व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. दॅट वुड रॅदर बी ए काइंड ऑफ बूस्ट फॉर मी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट फॉर दिस व्हिडिओ. साइनिंग ऑफ. परत भेटूयात इन दी नेक्स्ट व्हिडिओ गाईस. ओके.